नमस्कार. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे म्हणतात आणि या पुरोगामीचा अर्थ असा असतो की जो सतत पुढे जाण्याचा विचार करतो, नवे विचार डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याच विचाराला अनुसरून तो काम करत असतो. त्याच्या मनात जात असत नाही, त्याच्या मनात धर्म असत नाही, त्याच्या मनात कुणाविषयीचा द्वेष असत नाही. सगळ्यांना सामावून घेऊन जो पुढे जातो त्याला पुरोगामी म्हणतात. याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अग्रेसर असं देखील म्हणतात. असो, ते संघवाले अग्रेसर असतील तरी नसतात, ते प्रतिगामी असतात, हे मात्र पुरोगामी असतात. पण ज्यांच्या डोक्यात जात असतेच ना, त्यांना काय म्हणावं हा प्रश्न आहे. म्हणजे हे पुरोगामी मंडळी तर डोक्यात जात ठेवून कायम वावरत असतात. या पुरोगामित्वाचा झेंडा मिरवत महाराष्ट्राच्या 3 मंत्र्यांना तर सतत जात काढायची सवय लागली आहे. म्हणजे एक नवाब मलिक, जे त्या समीर वानखेडेचे बिचारीचे जात आणि धर्म काढून जर्जर करून टाकलंय. कोर्टासमोर बिनशर्त माफी मागावी लागली तरी जात काढण्याची सवय काही जात नाही. ते बिचारे त्या महापरिनिर्वाण दिनी ज्याला गेले, श्रद्धांजली अर्पण करायला गेले, तर तिथेही त्यांची जात काढून हे मोकळे झालेले आहेत. असो, त्यांची सवय असते. नवाब मलिकांना ते आवडतं, ते करो. बरं, नवाब मलिकांच्या नंतर पुढचा मुद्दा येतो तो नितीन राऊत यांचा. या नितीन राऊतांना अशी जात काढायची सवय. त्यांचं सरळ हे युरेशियन बामणं वगैरे असला शब्द वापरला होता. खरं तर मी कोणाविषयी ममत्व बाळगणार नाही, द्वेष बाळगणार नाही, अशी शपथ या मंडळीने घेतलेली असते. पण नितीन राऊतांना सतत ब्राह्मणांची जात काढून त्यांना टार्गेट करायची सवय आहे. असो, तेही असो. तिसरे आमचे जितेंद्र आव्हाड, त्यांना तर करमतच नाही. काहीही करून शेवटी जातीवर आणि हिंदूंवर यायचं आणि शिवीगाळ करायची, हा त्यांचा आता नेहमीचा फंडा झालेला आहे. काय झालं की आव्हाडांनी मधल्या काळामध्ये, म्हणजे काल परवाची गोष्ट आहे ही, मधल्या काळामध्ये एक ट्विट केलं. त्यांच्या म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्या. आता परीक्षा रद्द होणे ही महाराष्ट्र शासनासाठीची नेहमीची गोष्ट आहे. कधी आरोग्य विभागाची होते, कधी एमपीएससीची होते, तर कधी म्हाडाच्या भरतीसाठीची होते. या परीक्षा अचानक रद्द करून टाकण्यात आल्या. बरं, या रद्द करण्याचं कारण या दलालांचा शिरकाव झालाय असं वाटलं. झालाही असेल, म्हणजे कुठेही दलाल असतातच. साहेब आपले असं प्रत्येकाला वाटत असतं, म्हणजे मंत्री साहेबच नाही, अधिकारी साहेब सुद्धा आपले वाटत असतं आणि दलाल शिरत असतात. जसं लातूरला नाही का, लातूरला वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यामधल्या उपसंचालक कार्यालयातील एक कर्मचारी थेट पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये समोर आला. आता असे वाजे जागोजाग आहेत आणि अशा काही वाजेंनी मिळून म्हाडाच्या परीक्षेत दलालीला सुरुवात केली. सुदैवाने ही दलाली लवकर लक्षात आली आणि पुन्हा एकदा परीक्षा रद्द करण्याचा सपाट्यामधला आणखी एक प्रकार आव्हाडांनी घडवून आणला. आता ही गोष्ट आव्हाडांनी ट्विटरवर सांगितली. ते ट्विट देखील तुम्ही बघत आहात. आता जी गोष्ट ट्विटरवर सांगितली त्याच्यावरती शशांक कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीने एक कमेंट केली. आता कमेंट केली, बरं, त्या कमेंटला डिलीट करून आपलं उत्तर मात्र आव्हाडांनी तसंच ठेवलंय. ते काय आव्हाडांचं उत्तर जरा बघा. आता ही भाषा जर राज्याचा मंत्री वापरणार असेल तर याला काय म्हणायचं, याला कुठल्या स्वरूपात गृहीत धरायचं. गपे कुलकर्णी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची औलाद. बरं, कुलकर्ण्याची औलाद लिहिताना त्या कुलकर्ण्यातला आर कुठे घातलाय हे आव्हाडांनाच कळलं नसावं. एखाद्या व्यक्तीचं आडनाव कुलकर्णी आहे म्हणून त्याचा प्रत्येक वेळी संबंध कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सोबत जोडायचा, ही आव्हाडांनी अवलंबलेली नवी नीती आहे. काय असतं, ब्राह्मणाला कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची औलाद असं म्हटलं की संपलं काम. किंवा ब्राह्मणाला त्या संभाजी महाराज सिरियल मध्ये असलेल्या त्या व्यक्तीचं, नानाजी पंतांचं नाव दिलं की संपलं काम. तो गप्प बसतो बिचारा. मुळात कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाच्या दरबारातला वेतनभोगी सेवक होता, वकील होता. आणि असे अफजल खानाच्या दरबारात वेतनभोगी सेवक एकटे कुलकर्णी होते अशातला भाग नाही आहे. म्हणजे फक्त कुलकर्णी आडनावाची माणसं अफजल खानाच्या दरबारामध्ये कामाला होती आणि बाकीची नव्हतीच असं अजिबात नाहीये. बाकीची माणसं देखील होती, पण त्यांचं नाव घेतलं ना की अनेकांना त्रास होतो आणि तो त्रास पुन्हा या कुलकर्णी, जोशी, देशपांडे नावाच्या आडनावाच्या माणसांवर निघतो. म्हणून यांना काही बोलता येत नाही. काय हो, 2-3% माणसांनी आपला माज दाखवायचा नसतो, त्यांनी गप्प बसायचं असतं.
तसाच माज आम्हाला आता इथेही दाखवता येणार नाहीये, पण हे काढतात का असा तर प्रश्न विचारता येऊ शकेल. जसा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता ना, तसे अनेक वेतनभोगी सेवक अफजल खानाच्या दरबारात होते, जे मुसलमान नव्हते, जे अन्य जातीचे अन्य धर्माचे होते. त्यांचाही उल्लेख जरा आवाडांनी करणं आवश्यक आहे. तसे राजांच्या दरबारातही जे वेतनभोगी सेवक होते ना, त्यात सुद्धा अनेक कुलकर्णी, जोशी, देशपांडे होते. ज्या अनाजी पंतांचं नाव तुम्ही घेता ते सुद्धा होते, पण त्यांनाही बदनाम करायचं. अनाजी पंत बिचारे छत्रपतींच्या दरबारातले सेवक होते, असो जाऊ द्या, त्या विषयावर जायचं नाहीये. पण ही जे काढायचेत ना, हे जे आवाडांना काढावं वाटतं ना, गपरे कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची औलाद, हे भयंकर आहे. मुळात या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी विषयी महाराष्ट्रातल्या कोणत्याच कुलकर्णीला, कोणत्याच ब्राह्मणाला आस्था असायचं काम नाहीये, आपलेपणा वाटायचं काम नाहीये. एवढंच काय, त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं दुसरं कोणी आत्ता पिढीतलं जिवंत असेल तर त्यांना देखील ती आस्था वाटणार नाहीये, कारण त्याची निष्ठा ही अफजल खानाच्या पायी होती, महाराजांच्या पायी नव्हती, हे सर्वांना चांगलं ठाऊक आहे. पण तरीही त्याच एका नावावरून सतत सतत टोमणे मारत राहायचे आणि बोलत राहायचं. बरं, त्या शशांक कुलकर्णीचा दोष काय होता, तर आवाडांच्या पोस्टवर त्याने कमेंट केली होती. काय होती ती कमेंट? त्यानं सांगितलं होतं की तुम्हाला बंगल्यावर नेऊन समजून सांगायचा अनुभव चांगला आहे, तुम्ही माडाचा पेपर फोडणाऱ्या आणि दलाली करणाऱ्या लोकांना बंगल्यावर नेऊन समजावून सांगा. आता बघा काय चुकलं यात, काय काय चूक केलं आवाडसाहेब तुम्ही बंगल्यावर नेऊन? कुणाला काय केलंय? चुकीची गोष्ट केली आहे तुम्ही, म्हणजे आम्हाला माहित नाही, म्हणजे म्हणून विचारलं. आम्हाला फक्त ते एक तुम्ही त्या अनंत कर्मुसेला बंगल्यावर नेऊन समजून सांगितलं होतं आणि तो समजून सांगितलं म्हणून ओरडू लागला. आता समजून सांगितल्याची एवढी का बोंब मारायची असते अनंत कर्मुसे ना? त्याला सांगायचं समजून सांगितलं तर बुवा म्हणून. तसंच समजून सांगा ना, म्हणजे ट्विटरवर टाकण्यापेक्षा जसं अनंत कर्मुसेला समजावून सांगितलं होतं ना, तसं त्या व्यक्तीला बंगल्यावर नेऊन समजून सांगा, एवढं शशांक कुलकर्णी म्हणाला होता. त्याच्यावर तुम्ही त्याची औलाद काढायची. थेट मंत्र्यांनी, हो, महाराष्ट्राच्या थेट मंत्र्यांनी त्याची औलाद काढून टाकली आणि त्याला उत्तर त्या भाषेत दिलं. छान आहे आवाडसाहेब. शपथ घेऊन, संविधानाची शपथ घेऊन तुम्ही ज्या पद्धतीनं करता आहात काम, ते कौतुकास्पद आहे. तुम्हाला अशा कार्याला खूप खूप शुभेच्छा. ज्या दलालांना बंगल्यावर बोलवायला पाहिजे होतं त्यांना न बोलवता त्या शशांक कुलकर्णीला जरा बंगल्यावर बोलवून समजून जाऊ नका, एवढीच विनंती आहे. आम्ही हे बोललो म्हणून आम्हालाही बंगल्यावर बोलवू नका, एवढीच विनंती आहे. बोलवणार असालच तर तुमची गाडी पाठवा, डिझेलचा खर्च आम्हाला पडायला नको. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.